अरे बिगडे लावलात. आम्ही का मरी घेतो का रे? थोडा दम मारता. लव्ह मॅरेज करायला इथली काही होती का तुले? इथला काय वय वय करा अंदा. अरे काम चोट का ना. बटन समाज मग तोंड काय घेतो पाय रे. हो दादा बस कर ना. बस तेच ना भाई गो किती वाटते गो तुम्ही अजून. तुम्हाला तर काही माहित नाही पण मी जर थांबतो तर मी झोपडी जातो. तसं ते माझं वय कमी होई आलंय. जास्त थांबा मग काही मतलब नाही. या वय मग वय वय नाही करू का झेपे राहू का मग. समाज में काय तोंड काढू पाहते. तुमनं तोंड काय नाही गोरगट्टा गेली मी समाज मा. अजून मी समाज मग पोरे कवर फिरणार तसले पोरे नाही भेटणार ना. नशीब माना तुम्ही तुमच्या घर जन्मलेले मी तुमले पोरले येऊन मी आधे. तुमना काही तर होतं नाही. कवेस नाका डाका दे करत तुम्ही. म्हणजे काय तुम्हाला जंब ना नाही पण मी मला जंब साडले जा परस्पर. अरे चिंट्या बिघडेल का ताना. डोकानं स्क्रू आलेल. अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज फरक माहिती आहे का? फरक ना काय शे मग. लव्ह मॅरेज सगळ्यात बेस्ट आहे. जे पोरं आवडच ते सांगितलं की नाही लव्ह मॅरेज मा. थांब तू बडवा समजे तुले. साक्षात तर समजी मन माझा काही समजाव नाही. अरे मागे का ताना. अरेंज मॅरेज मा माणूसले इज्जत भेटस 10-15 वर्षपर्यंत. लव्ह मॅरेज मा तुझी बायको तुला पहिला दिन पण इज्जत काढी. तवय नको जो आमना पा. गंध मंद तोंड टाणत. तवय काय कवय नको जो. तथा शिल्लक जो. हे बड येईन पायरे होईल. नीट संस्कार लावत नाही तुले. पपडा हात खाल्ले. जास्त वय वय नको करू. म्हणा संस्कार मग काही कमी नाही आहे. घरमा पुऱ्या नीट रास. हात खाल्लेले बाहेर संस्कार मी तुला लावसू तुमचं काम शेते का बघ ध्यान देते नीट. आधी फुकटनं वय वय करा ना का. म्हणा हात ना काटे नाही होती हातेने दाढी नीट काट टाक तू. जरा पायरी ठेव ना. जास्त मात्रा नाही का? मी यांना आधी 25 वरीस लगिनले 10 वर्ष जास्त इज्जत दिली तुमनी. हो कर म्हणा तुमने माहिती काच सांगे तुमना कारनामा. 10वी मग पोरली पाहिजे था म्हणे आऊ. चुबट नाही का? अशी मिरची लाग रही खरा बोलानी. मजबूत खूप जाडा म्हणे तुमना बापने तुमले त्या दिन. स्वतःना घरनाचे संस्कार लावणी बोंबणी आणि गेला होता मनावर. तू गुच्चू पडी जाय बरं नाही तर तुला आज काढ कर टाक सुमी. चुपडे काही होत नाही नाही. चल ना तो कांड करायला. तुला तर मी नंतर देखसू. अरे चिन्या तुझ मित्र तर चांगला होतात. असं बिघडेल कारनामा का करत तू. भला तू चंपूले. काकाश्री काकी या चंपूचा तुम्हास नमस्कार. संस्कार उम्र से बड़े हैं तुम्हारे. तुमने पुकारा तो हम चले आए. बोला बोला तुम्हास मी कशी मदत करू शकतो. बेटा तुला माहित होतं का याने लव्ह मॅरेज केलं. हो हो काकाश्री मला A to Z हिस्ट्री माहिती आहे चिन्याची. चिनू दादा ते डोळे छोटे कर न तर बाहेर येऊन जातील. खुश का ते. बेटा तुला माहित होतं लव्ह मॅरेज करा ना तर तू थांबळ का बनी. थांबवलं मी खूप समजवलं. मी म्हणलो लव्ह मॅरेज म्हणजे वीर उडी मारण्यासारखं आहे आणि अरेंज मॅरेज म्हणजे वीर आपल्या अंगावर घेणं आहे. पण चिनू दादा म्हणलेला वीर कॉमन आहे काही फरक पडत नाही. तो म्हणला की मी लव्ह मॅरेज करतो. मी म्हणलं करून टाक. वा बेटा वा. एवढा चांगला मित्र आहे तू त्याचा. तू पण करून टाक लव्ह मॅरेज. नाही नाही येडा बेडा आहे का मी. मी करेल तर अरेंज मॅरेज करेल नाही तर नाही करणार. हे तुला कोणी शिकवलं. माझ्या वडिलांनी. अरेंज मॅरेजचे किती फायदे आहेत. हुंडा बस्ता भांडे फ्रीज TV कूलर वॉशिंग मशीन आणि सगळ्यात महत्वाचं अवकाशाच्या बाहेरची मुलगी भेटते. बेटा मुलगी चांगली आहे ना. शाणे नाही ना. काकीजी शहाणी नाही ती खूप दीड शहाणी आहे. उरून उरून पुरते ती दिसती. काय बिचिंग नको लावरे हो चिपटा डोकाना. शेनू दादा थांब तुझंच डोकं चिपट करेन ते काही दिवसात. चला निघा दे. चलो चलो हवा आने दो. अरे बेटा तिला गाणं गाणं जमतच ना. मला ऐकत नाही. बोलो बेटा बोलो. चुप क्यों हो. जबान नहीं क्या. मग का बाय कोणी ऐकेन ना. ते तर दिखीये ना. काय काय चिनी अशी काय झोपली का. तुला दिखत नाही का चिन्या. पंखाने हवा खायला जपिसन. अरे पण हे चांगलं वाटत नाही ना.
आणि मला नावाने हाक नको मारू, आहो काहो बोलायचं आता. चिन्या, तू एव्हरेस्ट पहाड चढलाय का रे? तुला इज्जत देऊ तर? अरे तसं नाही, घरच्यांसमोर तरी दे. कसं ते चांगलं वाटत नाही ना. देख भाऊ, ये नाही 4 लगीन होऊन पहिले करता तर बरं राहतं. मना काही जिथलं होईन तिथलं करसू, नाही तर कोर्टानं सामने उभा करतोस. तुला तर माहिती आहे मला फालुदा किती आवडतो, आणि इज्जतचा फालुदा करायला जास्त आवडतं अजून. काय रे, काय घुसूर चालू आहे? चलतं बेटा, चहा ठेव लवकर, चहा पिवतो मला. नाही नाही, मी नाही ठेवणार. अरे चिन्या, चिनी, म्हणजे मी ठेवणार नाही म्हणजे मला जमत नाही ना. तुम्ही ठेवा, तुमच्याकडनं शिकून घेईल. लगीन ना पहिले या सगळ्या गोष्टी जमायला पाहिजेत ना, तुला का जमत नाही? अरे चिंट्या, म्हणजे चिंट्याजी मला तर काही बोलले नाही लग्नाच्या आधी. तसे आपल्या भारताच्या लॉमध्ये लिहिलेलं नाही आहे की लग्नाआधी स्वयंपाक करणं गरजेचं आहे. बेटा त्या लॉ बी नको सांगू बरं आमले. त्या कानून वकिले म्हणे जिंदगी नाही आहे. तुमचं असं जे सांगायचं तुला करणं पडी. जर नाही ऐका ना, शिता घरना बाहेर काढत असतो नसले. कसं काय बाहेर काढशात? घर तर तुमच्या नावावर पाहिजे. घर तर तुमच्या आजोबांना नावावर आहे. वकील कोण जागा? नाही. अरे वो जायल बुद्धी ना, आता पकडले ना तू येईल. वकील नका बोलत जायचं नसती. पप्पा वकिलाची ती. मी वकील, मन माय वकील, म्हणा बाप वकील. आमच्याकडे केसेस बी त्याच चालतंस घर तोडाना. आजमावना प्रयत्न बी नका करतात बरं का. ना चिन्या मरना तू आते. आणि चिन्यानी माय तू रिटायरमेंट ली टाका ते. तुला काय करा नाही. जेवढ्या मंडळी मला जे विनंती द्यायची, लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणार ते.